नमस्कार. आषाढी वारीच्या पवित्र आणि भक्तिमय वातावरणाला गालबोट लावणारी एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात घडली आहे. पंढरपूरहून आळंदीकडे परतणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सविस्तर वृत्त पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या. मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील वडवणी येथील वारकऱ्यांची दिंडी वारी पूर्ण करून परतीच्या प्रवासाला निघाली होती. फलटण तालुक्यातील वडजल परिसरात दिंडी थांबलेली असताना काही अज्ञात व्यक्तींनी चालकावर हल्ला केला. त्याच्याकडील सुमारे 70,000 रुपयांची रोकड घेऊन हल्लेखोर पसार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर वारकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून तपास सुरू केला. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कामाला लागली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे तपासले जात आहेत. दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात पायी वारी करतात. अशा पवित्र यात्रेदरम्यान घडलेल्या या घटनेमुळे वारकऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी सुरक्षा व्यवस्था आणि कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून या घटनेबाबत आणखी काही माहिती समोर येण्याची दाट शक्यता आहे.